कोल्हापूर महानगरपालिकेच्या बेलबागेतील पद्मावती मंदिर परिसरात बी वॉर्ड सी स नंबर 2805/7 या जागेत दिव्यांग भवनच्या कामाला 1 महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे। ही जागा गैरसोयीची असून या ठिकाणी यापूर्वीच प्रकल्प मंजूर असताना दिव्यांग भवन का अशा मुद्द्यावरून स्थानिक नागरिक आणि काही दिव्यांगांनी हे काम बंद पडले। मात्र दिव्यांग बांधवांसाठी होणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प झाला नाही तर शहरातील 3000हून अधिक दिव्यांगांवर अन्याय होईल, त्यामुळे हे काम तात्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेच्या वतीनं करण्यात आली। या मागणीचं निवेदन महानगरपालिका उपायुक्त पंडित पाटील यांना देण्यात आलं। मागील 4 वर्षापासून हे भवन व्हावं यासाठी शिवसंग्राम दिव्यांग संघटना पाठपुरावा करतेय। तत्कालीन उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी सर्व दिव्यांग प्रतिनिधींना बोलवून ही जागा निश्चित केली होती। मग आत्ताच काही दिव्यांग याला का विरोध करतायत, त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या भवनच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व सोयीसुविधा दिव्यांगांना उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे हे काम पुन्हा सुरू केलं नाही तर प्रसंगी आम्ही आमचं रक्त सांडू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनिल मिर्जे यांनी दिलाय। शिवसंग्राम दिव्यांग संघटनेची अशी मागणी आहे की दिव्यांग भवन हे तिथंच झालं पाहिजे आणि ते मध्यवस्थित असल्यामुळं दिव्यांगांना शहरातल्या येणं जाण्याचं सोयीस्कर होणार आहे। आणि दिव्यांग भवन हे आता रितसर कागदपत्र आता वर्क ऑर्डर निघाल्या, कामाची सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि तिथं खुदाई काम करून जवळपास आमच्या दिव्यांग निधीतून एक 35 ते 40 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च झालेले आहेत। मग हिने जर हे काम जर थांबविलं तर आमचे निधी 35-40 लाख रुपये कोण देणार, याची नुकसान भरपाई कोण देणार? तर असा आता आम्ही सगळ्या शहरातील दिव्यांग बांधवांनी एक निश्चय केलेला आहे की आम्ही दिव्यांग भवन तिथंच उभा करणार, जेणेकरून आमचं रक्त सांडलं तरी चालेल, खरं आम्ही दिव्यांग भवन जिथं मंजूर आहे आणि त्या जागेवर मंजूर उभा केल्याशिवाय आम्ही स्तब्ध बसणार नाही। यावेळी संजय काटकर, राजेंद्र झाड, शिवाजी गवळी, अमोल अथणी, प्रकाश आलासे, चंद्रकांत भालकर आदी उपस्थित होते।